तर बाबांनो विश्रामबागला आलतो कारण आज पावभाजी करायचं नियोजन झालं होतं माझं. तोपर्यंत म्हणलं घरात जाऊन सगळं पोचलं बिचलं. तोपर्यंत बायको झाला व्हिडिओ कॉलिंग. बायकोनं म्हणली मला पावभाजी खाऊ वाटल्या. आता म्हटलं 8:30 वाजल्यात, म्हटलं कुठं जाते पावभाजी बिवभाजी करायला, सगळं सामान आणलं पाहिजे जाऊन घेऊन. चिडून फोन ठेवली होती. चिडू म्हणलं राहू दे तिकडे, कोण करत बसणार. कारण मी आधीच ठरलं होतं की मला पावभाजी करायची, कारण तिला खाऊ वाटलेलं 2-3 दिवस झालं सांगत होती. मग काय आपण सुट्टी देतोय, आता करायचं म्हणजे करायचं. मग काय सगळे बटाटे वगैरे सगळं व्यवस्थित कापून विपून घेऊन लावलं कुकरला. तर पण म्हटलं जरा कॅडबरी खाऊन घेऊया. कशा आहे कॅडबरी. मग काय टमॅटो वगैरे कापायचं होतं, कारण तिला यायला उशीर होणार होता. 9-9:30 वाजणार होते. मग तोपर्यंत आपलं पावभाजी आवडते म्हटलं, काय विषय नाही. मग काय घेतलो कांदा कापायला. कांद्याची आयचं भोग. एक कांदा तुम्हाला सांगतो फार डोळ्यातनं पाणी बिणी काढलं. ते 2 कांदे कापपर्यंत नाक्यानं आलं, कारण रोज कापते लागत नाही. आज पहिल्यांदाच लागले, कसं लागले काय माहिती. राहू दे म्हणलं, काय विषय नाही. गाण फाटून गायला आली बघा. मग काय म्हणलं आता मिरच्या सगळं घालून बिलून घेऊया, मिक्सर लावूया. तर मिक्सर जर आमचं बारकं आहे हो, त्या मिक्सरमध्ये लवकर बारीक वगैरे होत नाही. मग आता म्हटलं बारीक होत नाही म्हटल्यानंतर काय विषय आहे काय. बशा ऐकतोय आम्ही ऑलरेडी टेक्निशियन. तंबाखूसारखं म्हणून मी हे केलं बघा, लसूण सोडलं. मिक्सरला गदा हलवून सगळं व्यवस्थित करून बिरून घेतलं. आता पसारा ढीग बरं झाला आहे. म्हणलं नंतर परत बायको बोंबलणार काय केलं काय माहिती म्हणून. मग काय सगळं बटाटे बिसं घालून पहिला सगळं म्हणलं असं मिक्स करून घेऊया. कचरा बिचरा सगळं व्यवस्थित काढून बिडून घेतलं बघा. मग काय तरी ती खतरनाक अशी तोपर्यंत आली बघा आमच्या मॅडम वास बघूनच काय केलेलं म्हणून थँक्यू म्हणले आल्या. दिवसभर ती पण वैतागली असते म्हणून तिला जास्त काम सांगत नाही. कधी मीच काम करतो. आमचं काय हो, आमचं पाल इथंच फिटलं बघा.